तर आता आपण जो पाहणार आहोत हा आहे 2 BHKचा बंगलो आणि जो प्लॉट एरिया आहे, जी प्लॉट साईज आहे ही आहे 3886 स्क्वेअर फूट 3886चा. तर चला आता आपण पाहूया 2 BHKचा बंगलो. आणि प्रत्येक बंगलोची जी डिझाईन आहे ना ही तुम्हाला युनिक भेटणार आहे. इकडे प्रत्येकाने ज्यांनी प्लॉट विकत घेतले यांनी स्वतःच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड बंगलो इकडे बनवून घेतलेले आहेत. आणि जो दर आहे स्क्वेअर फूटचा हा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. आता बघ हा बंगलो पण विकला गेलेला आहे, यांच्या नावावर आहे बंगलो. तर ही अशी एंट्रन्स आहे. तर चला आता आपण चेक करूया 2 BHKचा बंगलो. ह्याच्यामध्ये जास्त फर्निचर नाही आहे, लिमिटेड आहे, कारण हा पण यांनी घेतला आहे. आता तुमच्या सवडीनुसार तुम्हाला काय पाहिजे फर्निचर वगैरे हे तुम्ही तुमच्या सवडीनुसार ठेवू शकता. बट ऑब्वियस ही आहे मेन एंट्री. हा आहे इकडे तुम्हाला लिव्हिंग रूम. त्या साईडला तुम्हाला गार्डन एरिया आहे. तर गार्डन एरियाला पण इकडे एक दरवाजा केलेला आहे, हा बघा. तर तुम्ही इकडून पूर्ण गार्डन एरिया ॲक्सेस करू शकता. इकडे सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे भिंतीवर. ह्या साईडला तुम्हाला बेडरूम आहे. इकडे हा एक बेडरूम आहे, हा बघा भव्य असा बेडरूम आहे. म्हणजे प्लॉट घेऊन त्याला बंगलोमध्ये कन्वर्ट करायला प्लस पॉईंट हाच असतो की तुम्ही तुमच्या हिसाबाने त्याला कस्टमाइज करू शकता. एरिया तुमच्या हिसाबाने तुम्ही निवडू शकता. बघा स्पेशियस असा तुम्हाला इकडे बाथरूम एरिया आहे. सेकंड बेडरूम तिकडे आहे त्या साईडला. मध्ये तुम्हाला ओपन किचन स्पेस आहे. इकडे तुम्हाला सेकंड बेडरूम आहे, हा पण भव्य आहे, स्पेशियस आहे. फक्त आता सध्या बेड ठेवलेला आहे त्यांनी, बाकी काही केलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या हिसाबाने फर्निश करू शकता. आणि इकडे तुम्हाला कॉमन वॉशरूम एरिया आहे, हा बघा. हा कॉमन टॉयलेट आहे. त्या बेडरूमला एक टॉयलेट आहे आणि ह्या बेडरूमला टॉयलेट नाही आहे. तर तुम्हाला 2 टॉयलेट्स वगैरे असे ह्या प्रकारे ह्या बंगल्याची डिझाईन किंवा लेआउट त्यांनी बनवून घेतलेलं आहे. तर सगळे बंगले मी तुम्हाला दाखवतो आहे ना, हे कौलारू आहेत. आणि त्या कौलाबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन तुम्हाला हा आहे, सँडविच रूफिंग बोलतात ह्याला. तर ह्या सँडविच रूफिंगमध्ये हे पण तुम्ही करून घेऊ शकता. पण ह्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट पे करायला लागेल, कारण जे आपण बंगले बांधून देतो आहे हे कौलारू बांधून देतो आहे. वेगळ्या प्रकारची कौलं आहेत, ती सिमेंटचीच कौलं येतात, पण मजबूत आहेत, ह्या क्लायमेटला सूट करणारी आहेत. तर आता ह्याच्या पुढे आपण अजून 2 बंगले पाहणार आहोत. सगळ्यात शेवटी आपण सगळ्यात मोठा बंगला पाहणार आहोत. तर चला आता चेक करूया पुढचा बंगलो. तर आता आपण पुढच्या बंगल्याकडे चाललो आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे हवा काय सुटले. आणि सकाळपासून हवा सुटले, छान हवा सुटले. आणि आत्ताही दुपारचे, म्हणजे अजून दुपार झाली नाही आहे, फक्त 20 मिनटं बाकी आहेत. तर 11:40 झालेत आणि आत्ताही गरमा वगैरे जाणवत नाही आहे. सूर्य डोक्यावर आहे ऑलमोस्ट, पण गरमा बिलकुल नाही जाणवत आहे. आता आपण हा बंगला चेक करणार आहोत. आणि पाहू शकता तुम्ही इकडे कामं आताही चालू आहेत. म्हणजे लोकांनी प्लॉट्स घेऊन बंगलोज बनवून घेतात त्यांच्या पद्धतीने. आपण इकडे थांबलेलो आहोत स्वप्नपूर्तीमध्ये. आणि ह्याला पण बघा फेन्सिंगचं काम चालू आहे पूर्ण. तर हा जो आहे हा 2 BHK आहे. आणि जो प्लॉट एरिया आहे हा आहे 5070 स्क्वेअर फूट, म्हणजे 5 गुंठ्याचा प्लॉट आहे पूर्ण. त्याच्यामुळे तुम्हाला स्पेस भरपूर भेटते. इकडे तुम्ही छानपैकी गार्डन वगैरे डेव्हलप करू शकता. म्हणजे 5 गुंठ्याची जर तुम्ही जागा घेत असाल तर त्या प्रकारे हे सगळे प्लॉटिंग केले आहेत वेगवेगळे. म्हणजे 5 गुंठ्याचा प्लॉटिंग आहे, असे सगळे प्लॉटिंग केलेले आहेत. आणि त्या प्लॉटिंगला त्यांचा 7/12 पण झाला आहे. आता जे 65 प्लॉट राहिलेले आहेत यांना ऑलरेडी प्लॉटिंग केलं आहे, त्याचा 7/12 आहे. म्हणजे जो प्लॉट तुम्ही विकत घ्याल त्याचा 7/12 तुमच्या नावावर ट्रान्सफर होणार आहे. कारण ही पूर्ण 51 एकरची जी प्रॉपर्टी आहे ना, ही सिंगल मालक होती. आणि हे सगळे म्हणजे जेवढी जागा आहे हे सगळं क्लिअर टायटल आहे. तर चला आता चेक करूया आपण हा बंगलो. हा पण विकला गेलेला आहे बंगलो 2 BHKचा. आणि प्रत्येक बंगल्याचं लेआउट हे वेगळं आहे. तर आता हा आपण चेक करूया. तर ही आहे मेन एंट्री. इकडे तुम्हाला एक छोटीशी स्पेस भेटते, सेटिंग एरिया. त्याच्यानंतर लिव्हिंग रूम बघा केवढा भव्य आहे. तो खूप मोठा असा लिव्हिंग रूम आहे. प्लस ओपन किचन आहे ह्याला. डायरेक्ट तुम्हाला लिव्हिंग रूमला इथे ओपन किचन स्पेस आहे. आणि पूर्ण हा एक मोठा हॉल लिव्हिंग रूमसाठी यूज केलेला आहे क्लायंटने. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या साईडला आहे मास्टर बेडरूम. हा बघा, हा फर्स्ट बेडरूम आहे. तुम्हाला भव्य बेडरूम तुम्हाला भेटतो इकडे.
एअर व्हेंटिलेशन एवढं सुंदर आहे प्रॉपर्टीला की तुम्हाला प्रत्येक जागेतून एअर व्हेंटिलेशन पण आहे. इकडे तुम्हाला वॉशरूम, स्पेशियस वॉशरूम एरिया भेटतोय ह्या प्रकारे. आणि जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक आहे तुम्हाला सँडविच रूफिंग जे आपण लास्ट बंगलोमध्ये दाखवली, आणि हे आहे कौलारू. आता ही कौलं कशी, ही मातीची कौलं नाही आहेत जी आपण रेग्युलर जी पहिल्यापासून ट्रेडिशनल कौलं आपली असायची नाही तशी नाही आहेत. ही आहेत मोनियर कंपनीची. तर ही सिमेंटचीच असतात, पण ह्याच्यामध्ये जी गरमी होते ही सिमेंट शीट म्हणजे सिमेंटचे जे पत्रे असतात त्याच्या मानाने खूप कमी होते. त्यामुळे ही कौलं यूज केलीत, कारण आपल्याला ह्या पूर्ण प्रोजेक्टला जो लुक द्यायचा आहे हा कोकणी स्टाईल घरांचा लुक द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण ही कौलं इकडे मेंटेन केलेली आहेत. आणि हा आहे सेकंड बेडरूम. तर हाही बऱ्यापैकी स्पेशियस आहे, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आता क्लायंटनी ठेवलेलं आहे, जास्त फर्निश केलेलं आहे. आणि तुम्हाला इकडे भेटतोय एक कॉमन बाथरूम एरिया. तर हा बघा, हाही बऱ्यापैकी स्पेशियस आहे. आणि इझी लोन फॅसिलिटी ही अवेलेबल आहे. म्हणजे जो रेग्युलर होम इंटरेस्ट रेट चालला आहे आता, होम लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट चालला आहे त्याच इंटरेस्ट रेटला तुम्हाला इथे घर विकत घेता येईल. इझिली अवेलेबल आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट अजून कमी होऊ शकतो. आणि इझी फायनान्स फॅसिलिटी आहे. भरपूर बँकबरोबर टायअप पण आहे. पर स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनचा कॉस्ट आताही मी तुम्हाला सांगितला नाही आहे, तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला आता आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठा बंगलो जो ह्या प्रॉपर्टीवर आहे. तर आता आपण हा 2 BHKचा बंगलो कवर केला आहे, ज्याची प्लॉट साईज आहे ऑलमोस्ट 5 गुंठे. आणि हा जो बंगलो आहे हा आहे 1 BHKचा, जे आम्ही थांबलो आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 1 BHK पण बांधून घेऊ शकता. तुम्हाला जसा पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही घर बांधून घेऊ शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या प्रॉपर्टीचा सगळ्यात मोठा बंगलो जो 1+1 आहे, तो समोर दिसतोय तो. आता आपण तिथे जाणार आहोत. तर बघा, ह्या प्रकारचं पण घर बांधू शकता. म्हणजे बाकी सगळ्या जांभ्या दगडाला फिनिशिंग दिलेली आहे, जे आपण आता बाकीचे बंगलोज कवर केले. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू आहे इथे. आणि हा बंगलो आता आपण कवर करणार आहोत, सगळ्यात मोठा बंगलो आहे. आणि इथून व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हे मध्ये तळं बनवलेलं आहे, तिकडे एक छान बंगला बनवला आहे, त्याला वॉल फेन्सिंग वगैरे, प्रॉपर गार्डनिंग वगैरे केले तो. आणि समोर जे दिसते ना ते आहे क्लब हाऊस. तर चला आता टूर करूया या बंगल्याची. ह्याचा मी एरिया तर सांगतो तुम्हाला किती आहे तो. तर अशा प्रकारे एंट्री आहे बंगलोला. हे बघा, स्टेप वाईज प्लॉटिंग केलं. हे पूर्ण गार्डनिंग एरिया आहे. थोड्या हाईटला आहे बंगलो, तर तुम्हाला गार्डन स्पेसमधून समोर एकदम ओपन व्ह्यू आहे इकडे. पण हे सगळे बंगलो सोल्ड आउट आहेत. मी तुम्हाला फॉर ॲन एक्झाम्पल हे सगळं दाखवतो आहे. हे फक्त एक्झाम्पल आहे सगळे, कशा प्रकारे बंगलो बांधलेले आहेत इकडे. बॅक साईड पण बघा बंगलोची. +1 बंगलो किती सुंदर बांधला आहे. तर चला आता पाहूया बंगलो आतून. हा खूप सुंदर बनवला आहे. मेन म्हणजे बंगलोची हाईट खूप जास्त आहे, त्यामुळे तो अजून सुंदर दिसतोय. तर चला मी दाखवतो तुम्हाला बंगलो. तर स्टार्टिंगलाच तुम्हाला भव्य आणि प्रशस्त असा लिव्हिंग रूम इकडे भेटणार आहे. हे आपण ठेवूया पहिलं इथे. हा बघा, आणि बंगलोची हाईट तुम्ही पाहू शकता. ही जी कौलं आहेत ही ग्रे कलरमध्ये आहेत आतल्या साईडून, म्हणजे ग्रे वॉश केलेलं आहे, त्याला ग्रे कलर केलेला आहे. त्याच्यामुळे जो लुक आहे हा थोडा डिफरंट आला आहे त्याला. ह्या साईडला तुम्हाला ओपन किचन स्पेस आहे, सुंदर असं. क्वालिटी तुम्ही पाहू शकता. हे सगळं कस्टमायझेशन आहे, म्हणजे जसं कस्टमरने सांगितलं आहे तसं आपण बांधून दिलेलं आहे. इकडे व्हेंटिलेशन बघा, तुम्हाला सगळीकडून व्हेंटिलेशन आहे घराला. इकडे तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज स्पेस दिलेली आहे. पूर्ण बंगलोजला पाण्याची फॅसिलिटी बऱ्यापैकी आहे. हे बाहेरून लॉक आहे, हे बघा. भव्य असा किचन एरिया. इथून तुम्हाला एक एक्झिट आहे, इथून पण तुम्ही एक्झिट करू शकता. मागच्या साईडून आहे तो बाहेरून लॉक आहे डोअर. इकडे तुम्हाला एक झोपाळा लावलेला आहे मध्ये. हे सगळं कस्टमरनी, क्लायंटनी त्यांच्या
पद्धतीप्रमाणे करून घेतलं आहे. हे बघा, इकडे तुम्हाला टाईल्स वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या डिझाईनमध्ये पाहायला भेटतील. हा तुम्हाला स्पेशियस बाथरूम एरिया आहे. इथे तुम्हाला बेडरूम आहे. बघा केवढा मोठा बेडरूम आहे. जो प्लॉटची साईज आहे ही आहे 4263, पण जो बंगला बांधला आहे हा एकदम भव्य आणि प्रशस्त असा बांधलेला आहे. तर इकडे तुम्हाला बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्यानंतर असं स्पेशियस खूप मोठा बेडरूम आहे. ह्यालाही व्हेंटिलेशन आहे. बघा दोन्ही साईडून व्हेंटिलेशन आहे. इकडे छानपैकी एक सिटिंग एरिया आहे जिकडून तुम्हाला समोर सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करता येईल. अशा प्रकारे लोकांनी प्रॉपर्टीज फटाफट घेऊन स्वतःच्या पद्धतीने सुंदर अशा प्रॉपर्टीज डेव्हलप केलेल्या आहेत, घरं बांधलेली आहेत. हे बघा, हा तुम्हाला अजून एक बेडरूम, सेकंड बेडरूम. हाही प्रशस्त आहे, मोठा आहे. प्रत्येक रूमला तुम्हाला व्हेंटिलेशन हे खूप सुंदर प्रकारे इकडे अरेंज केलेलं आहे. त्यामुळे जी हवा आहे ही पूर्ण घरामध्ये खेळती राहणार आहे. हा तुम्हाला लिव्हिंग एरिया आहे. इकडे सोफा सेट, समोर टी व्ही. आणि आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. अशा प्रकारे स्टेअरकेस आहेत. तुम्हाला स्टेअरकेसला ही रेलिंग बनवली आहे इथे. आपण फक्त तुम्हाला बंगलोची डिझाईन दाखवतोय. तुम्ही प्लॉट विकत घेऊन तुमच्या पद्धतीने जसं हवं तसं घर किंवा तसा बंगलो इथे बांधू शकता. वरती एक बेडरूम आहे, 1+1 बंगलो. वरतून जो व्ह्यू आहे तो दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, हा एक मीडियम साईजचा बेडरूम आहे आणि सुंदर अशी बॅल्कनी तुम्हाला भेटते इथून. आणि इथून तुम्हाला दुसऱ्या साईडचा व्ह्यू एन्जॉय करता येईल. आणि समोर इकडे इथून सनराईज होतो. तर ह्या दिशेला तुम्हाला सकाळी बॅल्कनीमध्ये बसून सनराईज पण एक्सपिरियन्स करता येईल. मन खुश होईल. म्हणजे एक सेकंड होम पाहिजे तसं घर इकडे तुम्हाला बांधता येते. प्रॉपर्टी स्वतःची विकत घेऊन आणि चांगल्या क्वालिटीमध्ये. चांगली बिल्ड क्वालिटी आहे, चांगलं मटेरियल आहे. टॉप नॉच क्वालिटीची घरं आपण बांधून देतो आहे. आणि हा याला एक छोटासा बाथरूम एरिया आहे. छोटासा म्हणजे व्यवस्थित आहे. हा तुमचा तिसरा बेडरूम आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला इकडे बॅल्कनी स्पेस भेटते. बघा सुंदर. ऑलमोस्ट ह्या बंगल्याला 360 डिग्रीचा व्ह्यू आहे. एकदम छान लोकेशन यांनी सिलेक्ट करून एकदम छान बंगला बांधलेला आहे. ज्याला यांना 360 डिग्री व्ह्यू एन्जॉय करता येईल. आणि आता इथून जो व्ह्यू भेटतोय व्हॅलीचा आणि डोंगरांचा समोर, हा बघा किती सुंदर आहे तो. तर चला आता आपण निघूया इथून. आणि आता मी तुम्हाला ॲम्युनिटीजबद्दल सांगतो की ॲम्युनिटीज कशी आहे, स्क्वेअर फूटचा रेट काय आहे आणि बाकीचे जे प्रोसिजर्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर आता आपण तुम्हाला सगळे बंगले दाखवलेले आहेत. संध्याकाळच्या वेळी मी तुम्हाला इकडच्या सगळ्या ॲम्युनिटीज दाखवणार आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि परत आपण आलेलो आहोत ॲम्युनिटीज कव्हर करण्यासाठी. तर मी आता तुम्हाला क्लब हाऊस दाखवणार आहे. इकडे ओपन जिमखाना आहे तो दाखवणार आहे. अजून ॲम्युनिटीज येणार आहेत ज्या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये आहे. मी तुम्हाला जो प्रोजेक्ट लेआउट आहे ना हा स्क्रीनवर टाकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल काय काय आहे. आणि ह्याचं PDF मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देतो. तेही तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचा मी प्रयत्न करतो PDF तुम्हाला लिंकमध्ये द्यायचा. तर आता मी तुम्हाला इकडे क्लब हाऊस दाखवतो आहे. क्लब हाऊसच्या बाजूला सनसेट पॉईंट आहे, सिटिंग आहे. थोड्याच वेळात सूर्य मावळणार आहे. आता छान अशी हवा सुटली, परत सुंदर क्लायमेट झालं आहे. मचान वगैरे सगळे प्रोजेक्ट येणार आहेत, ते हळूहळू येणार आहेत. तर जे रेडी आहेत ते आता आपण पाहूया. तर तुम्ही माझ्या मागे बोर्ड पाहू शकता. स्वागत कक्षाचा बोर्ड आहे आणि इथून स्टेप्स वरती जातात. तर आता मी तुम्हाला ते दाखवतो. तर बघा, आपल्याला आता सूर्य इकडे दिसतोय ना, हा थोड्या वेळात सरकून इकडे येणार आहे ह्या साईडला आणि इथे सूर्यास्त होणार आहे. आणि सूर्यास्त होण्यासाठी इथे खास करून सनसेट पॉईंट बनवला आहे. इथे तुम्हाला सिटिंग आहे. ह्या साईडला बघा, इकडे शेड आहे कौलारू, त्याच्या खाली सिटिंग आहे बसून गप्पा मारण्यासाठी. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. आणि इथे वरच्या साईडला आहे क्लब हाऊस. तर आता आपण क्लब हाऊसमध्ये चाललो आहे. आता इकडे रेस्टॉरंट पण येणार आहे लवकरच. इकडे रेस्टॉरंटचं प्रोव्हिजन येणार आहे. इथे तुमचं म्हणजे जे पण इकडे एक लॉन एरिया केलेला आहे. आणि आय थिंक इकडे जे बंगलोज विकत घेतात त्यांना चावी हँडओव्हर केली जाते. त्याच्यासाठी तो बोर्ड तिकडे लावलेला आहे. तर या इथे वरती तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता ही सोय असते इथे. आणि इथेच आहे सेल्सचं ऑफिस. तर तुम्हाला जर इकडे येऊन एन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही इकडे येऊ शकता.
सेल्स ऑफिसला आणि एन्क्वायरी करू शकता. आणि लवकरच जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे रेस्टॉरंट पण येणार आहे, ते पण प्रोव्हिजन केलेलं आहे इकडे. लवकरच इकडे रेस्टॉरंट पण चालू होणार आहे. आणि जो खाली एरिया दिसतोय हा आहे पूर्ण सनसेट पॉईंटचा एरिया. तिकडे सनसेट पॉईंट लिहिलं आहे, इकडे तुम्ही बसून रिलॅक्स करू शकता. आणि तुमची इव्हनिंग इथे ह्या स्पेसला तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता. आणि अजून भरपूर एम्युनिटीज येणार आहेत. मी तुम्हाला इथून अजून एक व्ह्यू दाखवतो. ते बघा, ते लेकचं प्रोव्हिजन केलेलं. आता तिकडे अजून दुसरं पण आय थिंक खेळ मैदान वगैरे असं काही प्रोव्हिजन चाललं आहे. कारण लेआउट जो प्लॅन होता ह्याच्यामध्ये थोडे चेंजेस करायचे प्रयत्न चालले आहेत. तर ते सगळे नवीन प्लॅन येणार आहेत. आम्ही तुम्हाला आता हा लॉन एरिया दाखवला. तिकडे सजावटीसाठी बोट वगैरे ठेवलेली आहे, लाकडी बोट. तिकडे बैलगाडी वगैरे ठेवलेली आहे. आणि इथे बॉनफायर एरिया पण केला आहे. म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे सगळे प्रकार. तुम्हाला इकडे बॉनफायरचा मजा घ्यायचे तर हा बघा, इकडे हा बॉनफायर एरिया बनवलेला आहे. इथे बसून तुम्ही बॉनफायर एन्जॉय करू शकता. तर आता आपण जाऊया सनसेट पॉईंटला. आणि इथून मी तुम्हाला दृश्य दाखवतो. सनसेट व्हायला अजून टाईम आहे, अजून अर्धा तास आहे सनसेट व्हायला. तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवरून सनराईज आणि सनसेट ह्या दोघांचाही आनंद घेता येणार आहे. आता सूर्य तिकडे आहे त्या साईडला, हळूहळू सरकून तो इकडे येईल आणि इथे सनसेट होतो. आणि इथून बघा काय जबरदस्त दृश्य दिसते तिकडचं खालच्या भागाचं. आणि तुम्ही पाहू शकता बघा, इकडे पण बंगलोंची डेव्हलपमेंट झालेली आहे. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून. त्या साईडला बंगलोस आहे, तिथून एक रोड आहे जायला. समोरच्या साईडला बंगलोस बनत आहेत. आणि त्या साईडचे दृश्य तुम्ही पाहू शकता बघा. आणि त्या साईडला दापोली आहे, म्हणजे तिकडे आपल्याला पूर्ण समुद्र लागतो. धुकं नसलं ना की समुद्रही आपल्याला क्लिअर दिसतो इथून. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. पूर्ण डिटेल्स मी कवर केलेली आहे प्रॉपर्टीमध्ये. 2 भाग आहेत ह्या व्हिडिओचे. भाग 1मध्ये आपण 3 BHK पर्यंत एक बंगलो कवर केला आहे. त्याच्यानंतर अजून आपण 3 बंगलो कवर केलेले आहेत. भाग 1मध्ये आपण सकाळची दृश्य पण दाखवलेली आहेत. तर भाग 1 तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याच्यानंतर तुम्हाला जो हा भाग दुसरा आहे ह्याची पूर्ण आयडिया येईल. जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे इकडे हे आहे 1850 रुपये पर स्क्वेअर फूट. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने इकडे कन्स्ट्रक्शन करून भेटेल. कस्टमायझेशन अवेलेबल आहे. 3 गुंठ्यापासून प्लॉट सुरू होते ते 6 गुंठ्यापर्यंत. 3 गुंठ्याचा जो रेट आहे हा आहे ऑल इन्क्लुझिव्ह NA प्लॉटचा 16 लाख रुपये फक्त. आणि तुम्हाला इकडे इझिली फायनान्स फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. तर फक्त 65 प्लॉट हे उरलेले आहेत इथे आता. तर हरिअप आणि लवकरात लवकर तुमची बुकिंग इकडे तुम्ही टाका किंवा आम्हाला फोन करा तुमच्या बुकिंगसाठी. आणि हो, आमच्या चॅनलचा एक स्पेशल कूपन कोड आहे जो तुम्ही आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तो कोड तुम्ही इथे दिल्यानंतर तुम्हाला अजून बऱ्यापैकी डिस्काउंट भेटेल, ही आमची गॅरंटी आहे. तर एवढी सुंदर प्रॉपर्टी हातातून जाऊन देऊ नका. लवकरात लवकर फोन करा आणि तुमची साईट व्हिजिट इकडे प्लॅन करा. साईट व्हिजिटची सगळी सोय केली जाईल आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला फोनवर सांगेल. तर आशा करतो तुम्हाला हा प्रॉपर्टीचा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ आणि अशा प्रॉपर्टीच्या जेन्युइन डील पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सारखे पाहायला भेटतील, चांगल्या डील पाहायला भेटतील. अजून भरपूर डील येणार आहेत स्वस्तातल्या. त्याच्यानंतर चांगले बंगलोज वगैरे, बंगलो स्कीम्स, बंगलो प्रोजेक्ट अशा भरपूर डील आपल्या चॅनलला येणार आहेत लवकरच. तर आता मी घेतो तुमचा निरोप. पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टी बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.